नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. RRB NTPC मागील वर्षांची प्रश्न सिरीज आपण चालू केली आहे. आज आपण भाग 7 बघणार आहोत आणि यामध्ये एकूण 20 प्रश्न मी घेणार आहे. या मागील व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील, म्हणजे एकूण मी 6 भाग बनवलेले आहेत आणि त्यामध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रश्न सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ते व्हिडिओज नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरू करूया. प्रश्न पहिला, टी हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे गोल्फच्या खेळाशी. प्रश्न दुसरा, बॉय स्काउट चळवळीचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे बॅडेन पॉवेल. प्रश्न तिसरा, अ सेक्युलर अजेंडा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे अरुण शौरी. प्रश्न चौथा, संपूर्ण राज्यघटना कधी लागू झाली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न पाचवा, स्टील प्लांटच्या ब्लास्ट फर्नेसमध्ये तयार होणारे लोह हे कशाचे असते? उत्तर आहे कास्ट आयर्न. प्रश्न सहावा, मायक्रोफोनचा शोधकर्ता कोणाला मानले जाते? उत्तर आहे ग्रॅहम बेल. प्रश्न सातवा, जपानचे चलन कोणते आहे? उत्तर आहे येन. प्रश्न आठवा, अभ्रकाचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न नववा, इंग्रजांनी पेशव्यांबरोबर कोणता तह केला होता? उत्तर आहे बस्तींचा तह आणि हा तह 1802 साली झाला होता. प्रश्न 10वा, फळांच्या अभ्यासाला काय म्हणतात? उत्तर आहे पोमोलॉजी. प्रश्न 11वा, दिल्ली चलो चा नारा कोणी दिला होता? उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न 12वा, आसाम राज्यातील प्रमुख सण कोणता आहे? उत्तर आहे बिहू. प्रश्न 13वा, भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे? उत्तर आहे सतलज नदी. प्रश्न 14वा, अर्जुन पुरस्कार कोणत्या साली सुरू झाला? उत्तर आहे 1961 मध्ये. प्रश्न 15वा, ध्यानचंद स्टेडियम कोठे आहे? उत्तर आहे लखनौ मध्ये. प्रश्न 16वा, म्हैसूरचा शासक कोण होता? उत्तर आहे टिपू सुलतान. प्रश्न 17वा, नाटोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ब्रुसेल्स. प्रश्न 18वा, कोणता शब्द पोहण्याशी संबंधित आहे? उत्तर आहे फुलपाखरू.
प्रश्न 19वा. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट्स? उत्तर आहे 746 वॅट्स इतकी. प्रश्न 20वा. मोती मशीद आग्रा किल्ल्याच्या आत कोणी बांधला होता? उत्तर आहे शहाजहानने. तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन भाग जेव्हा मी घेऊन येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. चला तर मग तत्पूर्वी धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.